मी अरुण खोडके. शिवचिंतन. स्वराज्याची संकल्पना म्हणजे केवळ राजसत्ता नव्हे, तर ती होती स्वाभिमानाची ज्योत, न्यायाची पताका आणि लोककल्याणकारी ची पवित्र गाथा. स्वराज्याच्या राज्यघटना म्हणजे शिस्त, दूरदृष्टी आणि प्रजा हितदक्षतेचा सुरेख संगम होता. राज्यकारभाराची घडी नीटनेटकी राहावे म्हणून अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली गेली. स्वराज्यातील शेतकरी हाच स्वराज्याचा कणखर आधार होता. स्वराज्याची अर्थव्यवस्था ही अन्यायावर नव्हे, तर न्यायकरण प्रणालीवरती उभी होती. म्हणूनच राजाविषयी प्रजेच्या मनात विश्वास आणि आपलेपणा होता. स्वराज्यात न्याय ही सर्वोच्च होता. महिलांचा सन्मान, लुटमार, अन्याय, अत्याचार यांची गय केली जात नसे. महाराजांनी प्रजेला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानले होते. शिवरायांचे व्यवस्थापन म्हणजे उत्तम नियोजन, नैतिकतेची उंची आणि लोककल्याणाची अखंड साधना होय. स्वराज्य ही संकल्पनाच मुळी राजा आणि प्रजा यांचा अतूट स्नेहबंध होती. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.